AI फोटोग्राफीचा जॉब खाईल, एडिटरचा जॉब खाईल. Thanks to artificial intelligence, you can't believe even what you see. मार्केटमध्ये खूप कॉग्युलेशन झालेलं आहे या सगळ्या गोष्टीचं, तरी सुद्धा मग मला स्कोप किती आहे याच्यामध्ये. म्हणजे तुम्ही जसं म्हणताय की इव्हन आणि काहीतरी करण्यासाठी मोटिवेशन लागतं आणि या जगातलं सगळ्यात मोठं मोटिवेशन पैसा. जे सुद्धा मी म्हणलं नाही, विद्यार्थी सुद्धा अगदी सुरुवातीला 50,000पासून ते लाखापर्यंतच्या इन्कम घेऊ शकतात. अगदी ते लेडीज फोटोग्राफी मध्ये का नाही, जर आल्या तर त्यांना वेगळं असं काय आहे. बेबी शूट्स आहेत किंवा किड्स शूट्स आहेत, मॅटर्निटी शूट्स आहेत, इव्हन प्री वेडिंग शूट्स आहेत. बऱ्याच ठिकाणी असं होतं की महिला फोटोग्राफर आहे का असा अट्टहास असतो. कॅमेरा घेतात, तो मला चांगलाच कॅमेरा घ्यायचा असा प्रत्येकाचा हट्ट असतो. तुम्ही नव्यानं, मला फोटोग्राफीतलं शून्य नॉलेज आहे आणि मी 2 आणि 3 दिवसाचा वर्कशॉप करून किंवा तो कोर्स काय म्हणताय तुम्ही तसं करून मी या बिझनेसमध्ये येईल असं असेल तर तुम्ही फसताय. लग्नासारख्या ठिकाणी तर फोटोग्राफरला अख्खा दिवस उभा राहावा लागतो. किती अवघड आहे जॉब हा फोटोग्राफरचा. स्किलफुल लोकांना इथे प्रोफेशनल फोटोग्राफीमध्ये काम करण्यासाठी खूप साऱ्या संधी आहेत. मग अशा लाईटिंग कंडिशन्सला मला ते एकच सेटिंग कोणीतरी सांगितलंय तेच मी करणार आणि मला जर ते सेटिंगला नाही फोटो आला तर मी क्लायंट समोर खेळत बसणार आहे का. त्यांच्याकडे जास्त स्टुडंट्स आहेत, जास्त बॅचेस आहेत, जास्त गर्दी आहेत, म्हणजे ते क्लासेस चांगले आहेत. फ्रीलान्सर असतं किंवा स्वतःचा स्टुडिओ करू शकतो. कुठलं बेटर आहे यापैकी. त्यामुळे ज्याला नवीन यायचं आहे त्यानं स्ट्रगल पिरियड काउंट केला पाहिजे. असणार आहे, मला क्वालिटी डिलिव्हर करायचं आहे, कन्सिस्टंट काम करायचं आहे. तुम्ही जर या गोष्टींसाठी तयार असाल तर सक्सेस हा तुमचाच आहे. हाय, हॅलो, नमस्कार. मी डॉक्टर राज जाधव. महाराष्ट्राच्या सर्वात समृद्ध मंचावरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत आहे. आज आपल्या मंचावरती ज्या गेस्ट आलेल्या आहेत त्या आहेत मिसेस वैशाली प्रभुने मॅम. त्या पिक्झाविन्स या फोटोग्राफी स्कूलच्या सर्वेसर्वा आहेत. काही दिवसापूर्वी, अगदी मला वाटतं 15 दिवसापूर्वी आपल्याकडे एक पॉडकास्ट रिलीज झाला पिक्झाविन्सचेच दुसरे सर्वेसर्वा देवेंद्र प्रभुने सर यांच्यासोबत, आणि फोटोग्राफी ॲज अ हॉबी या विषयावरती त्या झालेल्या पॉडकास्टमध्ये खूप छान माहिती त्यांनी तुम्हा सर्वांसोबत आपल्यासोबत शेअर केली आणि तुम्हाला तो पॉडकास्ट अत्यंत आवडला. खूप लोकांच्या कमेंट होत्या की फोटोग्राफी प्रोफेशनल किंवा प्रोफेशनल फोटोग्राफी ॲज अ बिझनेस, फोटोग्राफी ॲज अ करिअर, ही निवड आपण कशी केली पाहिजे किंवा ती निवड करून तो करिअर म्हणून सेट केल्याच्या नंतर त्याला सस्टेन कसं केलं पाहिजे या विषयावरती एक सखोल असा पॉडकास्ट व्हावा अशी बऱ्याच लोकांची मागणी होती. आणि आपल्यालाही अर्थातच बिझनेस पॉडकास्ट किंवा बिझनेस आयडिया ओरिएंटेड पॉडकास्ट आपण करतोच. त्यामध्ये फोटोग्राफी हा एक उत्कृष्ट बिझनेस कसा होऊ शकतो, तो कशा पद्धतीने ॲडॉप्ट केला पाहिजे, तो कशा पद्धतीने सस्टेन केला पाहिजे याविषयीची माहिती देणारा एक पॉडकास्ट मला देखील फार गरजेचा वाटला. म्हणूनच मी वैशाली प्रभुने मॅम यांना विनंती केली आणि पुन्हा एकदा त्या आपल्या मंचावरती आलेल्या आहेत. आजचा हा पॉडकास्ट एक बिझनेस पॉडकास्ट म्हणू शकता किंवा तुम्हा लोकांना अगदी प्रोफेशनल फोटोग्राफी शिकायची असेल, ती वाढवायची असेल, करिअर म्हणून निवडायची असेल तर त्याच्यासाठी आजचा पॉडकास्ट अगदी म्हणजे तुम्हाला चुकवून चालणार नाही. शेवटपर्यंत बघायचं आहे. जास्त वेळ घेत नाही, सरळ आपण मॅमकडे वळूयात आणि बघूयात आजच्या पॉडकास्टमधून आपल्याला नवीन काय शिकायला मिळतं ते. नमस्कार. नमस्कार. कशा आहात? मी मस्त, छान. आणि तुम्ही या तुमच्या राजमंचावर मला बोलवलं त्याबद्दल धन्यवाद. खूप खूप छान मॅम. आपला अर्थातच तुमचे पार्टनर, लाईफ पार्टनर देवेंद्र सरासोबत जो पूर्वीचा पॉडकास्ट झाला तो अत्यंत आवडलेला आहे सगळ्यांना आणि सगळ्या जणांची तीच मागणी होती की प्रोफेशनल फोटोग्राफीवरती आपण एक वेगळी चर्चा करावी, म्हणून आज आपण इथे आलेलो. काय सांगाल मॅम तुमच्याबद्दल किंवा या पिक्झाविन्स बद्दल थोडक्यात? आता माझी ओळख तशी तुम्ही करून दिली आहे. मी वैशाली प्रभुने. तुम्ही जर एज्युकेशनल बॅकग्राऊंड माझं बघाल तर मी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे. मी इंजिनिअरिंग कॉलेजवर लेक्चरशिप केलेली आहे आणि माझ्या लग्नानंतर साधारण 2001मध्ये मी पुण्यामध्ये जेव्हा आले तेव्हा इंजिनिअरिंग स्टुडंट्सचे प्रायव्हेट ट्युशन्स पण घेतलेत. म्हणजे माझा जर तुम्ही बघाल तर मी कोर टीचिंगमध्ये आहे पहिल्यापासूनच. आणि अर्थात लग्नानंतर तुम्हाला देवेंद्र सरांनी सांगितलंच की त्यांना जवळजवळ 35 वर्षाचा फोटोग्राफी अनुभव आहे. त्यामुळे त्यांच्याबरोबर जेव्हा मी त्यांची सहचारिणी झाले त्यामुळं या फोटोग्राफी आवड तुम्ही म्हणू शका की त्याच्याबरोबरीने मी फोटोग्राफी करायला लागले. आणि टेक्निकल बॅकग्राऊंड असल्यामुळे ते मला शिकणं, आत्मसात करणं हे इझी गेलं. आणि पॅरलली म्हणजे
फोटोग्राफी स्कूल म्हणजे पिक्झाविन सुरू करण्यापूर्वी देवेंद्र त्याच्या मित्रांना नातेवाईकांना गाईड करायचा आणि तेही यायचे उत्साहाने की तो एवढा फोटोग्राफीमध्ये आहेस तर मग आम्हाला सांग कुठला कॅमेरा घ्यायचा, कसा वापरायचा, काय कसं फ्रेमिंग करायचं वगैरे तो गाईड करत होता. आणि अर्थात त्याच्या बरोबरीने असल्याने मलाही तसे प्रश्न माझ्याही फ्रेंड्समधनं यायचे. सो त्यानं जेव्हा ठरवलं की आता मी जॉबमधनं क्विट होणार आहे आणि मला एवढा चांगला म्हणजे रिस्पॉन्ससुद्धा मिळतो आहे लोकांकडनं की तुझं नॉलेज तू शेअर कर, तू लोकांना हे गरजेचं आहे. आणि तुम्ही जर बघाल तर मी 2012मध्ये फोटोग्राफीचे क्लासेस पिक्झाविन्स या नावाखाली सुरू केले, पिक्झाविन्स फोटोग्राफी स्कूल. तर त्या दरम्यान भरपूर लोकांकडे कॅमेरे होते, DSLR कॅमेरे त्यावेळेस मार्केटमध्ये होते. सो लोकांकडे कॅमेरे अगदी लाखांचे कॅमेरे त्यांच्याकडे असायचे. म्हणजे मॅक्झिमम तर IT प्रोफेशनल्स तुम्ही बघाल त्या दरम्यान जो कोणी US ला जायचा किंवा कोणी मित्र गेला तर त्याच्याकडनं तो कॅमेरा घेऊन ये माझ्यासाठी म्हणून ते घेऊन यायचा. एक स्टेटस सिम्बॉल पण झाला होता त्या दरम्यान तो. आणि लोकांना वापरता नाही यायचा त्याला. तुम्ही जर असाही कॅमेरा जर तुम्ही बघाल तर इट हॅज सो मेनी कंट्रोल्स, म्हणजे खूप सारे त्याला कंट्रोल्स आहेत, खूप सारे फीचर्स आहेत. पण बरेच लोक तो फक्त ऑटो मोडमध्ये वापरायचे. मग आम्ही ठरवलं की नाही, याच्या एवढे इन्व्हेस्टमेंट करून तुम्हाला जर चांगले रिझल्ट्स अचीव्ह करायचे असतील, प्रोफेशनल लेवलचे रिझल्ट्स अचीव्ह करायचे असतील तर ट्रेनिंग इज इम्पॉर्टंट. मग आम्ही पिक्झाविन्स फोटोग्राफी स्कूल त्या दरम्यान सुरू केलं. आणि तेव्हा आधी सुरुवातीला आम्ही हॉबी क्लासेस सुरू केले आणि काही वर्षातच आम्ही प्रोफेशनल फोटोग्राफीसुद्धा क्लासेस सुरू केले. म्हणजे ऑलमोस्ट आता 13 वर्ष आम्ही फोटोग्राफी ट्रेनिंग्समध्ये आहोत. आता येत्या मार्चला 2026 मार्चच्या दरम्यान आम्हाला 14 वर्ष पूर्ण होतील. आम्ही एक्सक्लुझिव्हली फोटोग्राफी ट्रेनिंग्समध्येच आहोत. ग्रेट अचिव्हमेंट. मागे जेव्हा आपला फोटोग्राफी ॲज अ हॉबी फोटोग्राफी जेव्हा पॉडकास्ट झाला तेव्हा मी देवेंद्र सरांना विचारलं होतं की आपण प्रोफेशनल फोटोग्राफीवरती एक पॉडकास्ट करूयात. परंतु त्यांनी सांगितलं की ते काही माझं डोमेन नाही आणि ते डिपार्टमेंट किंवा ते डोमेन पूर्णपणे मॅम हँडल करतात आणि त्यातले मास्टर आहेत. आणि मास्टर समोर बसल्याच्या नंतर मलाही आनंद होतोय, पण प्रश्न खूप सारे आहेत. आणि आज आपल्या पॉडकास्टमध्ये हा पॉडकास्ट पाहणाऱ्याच्या प्रत्येक शेवटच्या प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय आपण इथून जाणार नाही. मला असं वाटतं की फोटोग्राफी म्हणून जेव्हा आपण फोटोग्राफी करिअर म्हणून निवडतो तर काय काय ऑप्शन्स असतात आता आजचं जे मार्केट तुम्ही बघाल तर फोटोग्राफीमध्ये पहिल्यांदा जो सगळ्यांच्या म्हणजे डोक्यामध्ये जे येतं विचार की प्रोफेशनल फोटोग्राफी म्हणलं की वेडिंग फोटोग्राफी करणारा किंवा इव्हेंट फोटोग्राफी करणारी व्यक्ती. पण बाकीच्याही खूप साऱ्या संधी आज ग्लोबल झालंय सगळं जग आणि बाहेरच्याही काही ट्रेंड्स आपल्याकडे सुद्धा आता सध्या खूप चांगल्या प्रकारे आता हिट होत आहेत, चांगल्या प्रकारे चालू आहेत. जसं की तुम्ही बघाल की मॅटर्निटी शूट्स आहेत किंवा किड्स शूट्स आहेत, इन्फंट शूट आहेत. इव्हेंट आणि वेडिंगच्या बरोबरीने सुद्धा तुम्हाला कॉर्पोरेटचे पण इव्हेंट शूट्स एक्सक्लुझिव्हली कॉर्पोरेट्समध्ये पण केले जातात. बरोबरीने प्रॉडक्ट शूट्स आहेत, इंडस्ट्रियल शूट्स होतात, इंटेरियर शूट्स होतात. या वेगळ्या प्रकारांमध्ये सुद्धा नवीन लोकांना खूप साऱ्या संधी मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. बरोबर. काय होतं की अगदी हे निगेटिव्ह म्हणून नाही, पण डाऊटफुल माइंड असतं आणि प्रत्येकाचा डाऊट क्लिअर झाला पाहिजे या दृष्टिकोनातून मी हा प्रश्न विचारतोय तुम्हाला की आज जर समजा मला एखादं वेडिंग शूट प्लॅन करायचं आहे, बर्थडे शूट प्लॅन करायचं आहे आणि मी गुगलवरती सर्च केलं तर शेकडो फोटोग्राफर्स किंवा त्यांचे जे काही ॲड्रेसेस आहेत ते माझ्याकडे येतात. मार्केटमध्ये खूप कॉग्युलेशन झालेलं आहे या सगळ्या गोष्टीचं, तरीसुद्धा मग मला स्कोप किती आहे याच्यामध्ये? नक्कीच. म्हणजे तुम्ही जसं म्हणताय की इव्हन आपणही बघतो की फेसबुक वगैरे या अशा वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सुद्धा जेव्हा एखादी एन्क्वायरी येते की मला फोटोग्राफर माझ्या ह्याच्या पर्टिक्युलर इव्हेंटसाठी मला मी फोटोग्राफर बघतोय या तारखेसाठी, तर तुम्हाला शेकडो त्याचे रिस्पॉन्सेस येतात. तर आपल्याला कुठलंही फील्ड बघा तुम्ही सॅच्युरेटेड असं आपल्याला वाटतं. आता तुम्ही इंजिनिअरिंग कॉलेजचं आपण उदाहरण घेऊयात की आता नुकतेच म्हणजे ॲडमिशन झाले, तुम्हाला आजूबाजूला बघत असाल की बरेचसे विद्यार्थी इंजिनिअरिंग करण्यासाठी उत्सुक असतात. मग इंजिनिअरिंग कॉलेजला जाऊन त्यांना स्कोप नाही असं काही आहे का? तुम्हाला सुद्धा आता वाटत असेल की मार्केटमध्ये एवढे इंजिनियर्स आहेत तरी इंजिनिअरिंग कॉलेजचे ॲडमिशन्स कमी झालेत का? उलट दिवसेंदिवस वर्षानुवर्ष आपण बघतोय तर त्याच्यामध्ये कॉलेजच्या संख्यांमध्ये वाढच होतीये. बरोबर. म्हणजे कुठलंही तुम्ही क्षेत्र घ्या, त्याच्यामध्ये जर तुम्ही बघत असाल तर कॉम्पिटिशन आहे. आपल्याकडं 140 कोटीहून अधिक जनता आहे. बरोबर. त्यामुळे प्रत्येकाला वेगळं फील्ड, त्याच्या आवडीचं फील्डमध्ये जाण्याचा अधिकार आहे. आणि फोटोग्राफी मला आवडते पण तिथं खूप गर्दी आहे, मग मी जाऊन मला त्यात काही स्कोप आहे का? तर असं नाही आपण विचार करून चालणार. तुम्ही जर उत्कृष्ट म्हणजे तुम्ही जर एक्सपर्ट असाल त्या फील्डमधले तर तुम्ही नक्कीच त्या फील्डला गाजवू शकता. फोटोग्राफीमध्ये सुद्धा असंच आहे. तुम्ही जर बघाल मार्केटमध्ये दरवर्षी फोटोग्राफर्स येत असतात. म्हणजे आपण जर टक्केवारीमध्ये बोलायचं तर 100% जर 100 लोक जर या फील्डमध्ये यावर्षी आले असतील तर पुढच्या वर्षी त्यातले 80% गळून गेलेले असतात, 20% त्यात सर्वाईव्ह होतात. त्याच्या पुढच्या वर्षी तुम्ही बघाल तर 10% त्याच्यात सर्वाईव्ह होतात. त्याच्या पुढच्या वर्षी बघाल तर 5% सर्वाईव्ह होतात. म्हणजे दरवर्षी जर तुम्ही बघाल सर्वाईव्ह
होण्याचं पर्सेंटेज आहे ना ते खूप कमी आहे. हम्म. येताना लोक येतात, पण येताना लोक येतात पण ते सस्टेन राहत नाहीत. याचं मागचं कारण शोधून काढलं पाहिजे. ज्याला या नवीन फील्डमध्ये यायचं आहे, या प्रोफेशनल फील्डमध्ये फोटोग्राफीमध्ये यायचं आहे, त्याने जर ह्या कारणांवर काम केलं, ते का म्हणजे कुठं कमी पडतायत, ते जर मी स्किल माझं मी डेव्हलप केलं, मी त्यात कौशल्य माझं मी जर आपण काय म्हणूयात, मी जर त्यात कौशल्यवान प्रावीण्य मिळवलं थोडक्यात आपण म्हणूया, तर मी या फील्डमध्ये नक्कीच सस्टेन होऊ शकतो. आणि ते कुठं लॅग होत आहेत ते आपण पुढच्या काही चर्चेमध्ये नक्कीच आपण बोलूयात. तर नक्कीच चांगल्या क्वालिटी काम देणाऱ्यांना, स्किलफुल लोकांना इथे प्रोफेशनल फोटोग्राफीमध्ये काम करण्यासाठी खूप साऱ्या संधी आहेत. बरं. काय होतं की ओव्हरऑल आपण जरी मार्केटचा विचार केला तरी आपल्याला लक्षात येतं फोटोग्राफी हा बिझनेस चालणार आहे, पैसा देणार आहे. परंतु बऱ्याचदा काय होतं की गावखेड्यांमध्ये किंवा छोट्या सिटीजमध्ये लोक फक्त इन्व्हेस्टमेंट करतात, कॅमेरा घेतात, लाईट्स घेतील आणि सरळ फोटोग्राफीला सुरू करतात. मग त्यांचं असं असतं की शिकता शिकता शिकूयात, फोटोग्राफी काय फक्त आपण कॅरेक्टर सेंटरला पकडून क्लिक करत राहायचं आहे, असं काही जणांना वाटतं. तर मग याच्यात खरंच ट्रेनिंगची गरज असते? आता आपण मगाशीच बोललो ना की बऱ्याच लोक, आम्ही ट्रेनिंग सुरू करण्यामागचं एक कारण तुम्हाला मी सांगितलं की लाखो रुपयांचे कॅमेरे लोक इन्व्हेस्ट करतात. बरं, कॅमेरा घेतात, तो मला चांगलाच कॅमेरा घ्यायचा असा प्रत्येकाचा हट्ट असतो. आणि अगदी तुम्ही मिड सेगमेंट कॅमेरा, म्हणजे त्यात वेगवेगळे प्रकार असतात कॅमेरा घेतात तेव्हा तुम्ही, तर मिड सेगमेंट कॅमेरासुद्धा लाखाच्या पुढचेच ते कॅमेरे असतात. लाईट्स असतात, लाईट्समध्ये पण तुम्ही इन्व्हेस्ट करता. बरं, लाईट घेऊन नुसता तुम्ही लाईट हातात घेऊन फिरत नाही, त्याच्या बाकीच्या पण तुम्हाला लाईट मॉडिफायर्स आहेत, स्टँड्स आहेत, बाकीचे इतर सारी इन्व्हेस्टमेंट आहेत, म्हणजे ह्यूज इन्व्हेस्टमेंट आहे. मग अशी एवढी इन्व्हेस्टमेंट करायची, आपल्याला आयुष्यभर हे काम करायचं आहे. आणि मी मग ट्रायल अँड एररच करणार का? आज मला जमलाय फोटो, कोणीतरी एका मित्राने काहीतरी सेटिंग सांगितलं, त्याच्यावरच मी केलं, असं चालत नाही ना. तुम्ही जेव्हा क्लायंटशी कम्युनिकेट करता, क्लायंटला क्वालिटी हवी असते. माझ्याकडे काय यायचं क्लायंटनी, मी काय वेगळं देते इतरांपेक्षा? बरं, मी वेगळं देते. तुम्ही फोटोग्राफी जर 2000च्या दरम्यान बघाल तर आपल्याकडे प्री वेडिंग शूट्स एवढे नव्हते, फार लिमिटेड होते, किंवा इन्फंट शूट्स आहेत. हे वेगवेगळे ट्रेंड्स मार्केटमध्ये येतात. इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्री एवढी फास्ट ग्रो होतीये की नवनवीन मार्केटमध्ये ॲक्सेसरीज येतात. मग ह्या ॲक्सेसरीज मला फक्त 4 सेटिंग्स समजून करणार आहेत का? मी कधी वेगवेगळ्या लाइटिंग सिच्युएशन्सला मला हे वेगवेगळे फोटो काढावे लागतात. कधी मी इनडोअर शूट करेल, कधी मी आउटडोअर शूट करेल, कधी मला वेगवेगळ्या लाईटिंग, म्हणजे तुम्ही सकाळचा उगवता सूर्य ते मावळता सूर्य, पूर्ण दिवसभरातला लाईट जरी बघितला तर खूप व्हेरिएशन्स आहेत लाईटमध्ये. मग अशा लाईटिंग कंडिशन्सला मला ते एकच सेटिंग कोणीतरी सांगितलंय तेच मी करणार, आणि मला जर ते सेटिंगला नाही फोटो आला तर मी क्लायंट समोर खेळत बसणार आहे का? बरोबर. क्लायंट इरिटेट होईल की याला काही जमत नाहीये. बरं, तुमचं ते इम्प्रेशन आहे, फर्स्ट इम्प्रेशन इज दी लास्ट इम्प्रेशन आपण म्हटलो. तर जेव्हा तो तुम्ही स्किलफुल असाल, तुम्हाला जेव्हा तुमचं स्किल मार्केटमध्ये तुम्हाला तुमच्या क्लायंट, इव्हन फोटोग्राफी हा बिझनेस आहे ना, मेनली माउथ पब्लिसिटीने जास्त होतं, म्हणजे रेफरल बिझनेस हा खूप आहे. पण तुमचं पहिलंच इम्प्रेशन जर क्लायंटवर खराब गेलं की नाही रे, याला काहीतरी 1-4-5 सेटिंगवर हा फोटो काढतो, पण काही जरा गडबड झाली, कॅमेऱ्यात काही सेटिंग गडबडली किंवा लाईटमध्ये काय गडबड झाली, त्याला काही कळत नाही, असं तुमचं रेप्युटेशन नाही झालं पाहिजे. तुम्हाला क्वालिटीज कायमच सातत्य तुमच्या कामामध्ये असलं पाहिजे, आणि नाविन्य पण लागतं. म्हणजे मी नुसतंच कॅमेरा घेऊन त्या कंट्रोल्सवरच मी वेळ घालवणार आहे का? नाही, तुम्ही त्याच्यापेक्षा व्यतिरिक्त फोटोग्राफी आहे. फोटोग्राफी ही जी आहे ना, ही फक्त आपण म्हणूयात की 25%च फोटोग्राफी आहे. त्याच्यावर तुम्हाला मास्टर करायचंच आहे, तुम्हाला जे ह्या फील्डमध्ये सस्टेन व्हायचं आहे तर. बाकी पण 75% हा बिझनेस आहे. त्यामुळे बिझनेस त्याच्यावर पण तुम्हाला फोकस करायचा आहे. तुम्हाला जेव्हा सस्टेन राहायचं आहे, ह्याच्यामध्येच तुमचं करिअर करायचं आहे, तर तुम्ही ट्रेन प्रोफेशनल असणं गरजेचं आहे. नवनवीन जे इक्विपमेंट येतात ते मला हँडल करता आले पाहिजेत. ठीक आहे, तुम्ही 4-5 वर्ष काही तुमचे कॅमेरे अपग्रेड नाही केले, बाकी इक्विपमेंट नाही, पण मार्केट पुढे जात आहे ना, तुम्हाला मार्केटशी कोपअप करावंच लागतं. तुमच्यामध्ये ती फ्लेक्झिबिलिटी असणं गरजेचं आहे. जेव्हा तुमचा पाया पक्का असतो ना, तुम्ही काही करू शकता. उदाहरण आहे, आता समजा एखादी 4 मजली बिल्डिंगचं बिल्डरला ते येतं, परमिशन येते, त्याचा पाया चांगला असेल तरच तो वर अजून 4 मजल्याच्या वर अजून 2 मजले चढवायला त्याला जर परमिशन मिळाली तर तो करू शकतो ना. तुमचा पाया जेवढा पक्का तेवढं तुम्ही उंच भरारी घेऊ शकता. सो तुम्हाला टेक्निकली स्ट्रॉंग असणं फार गरजेचं आहे, आणि त्याच्यासाठी ट्रेनिंग मस्ट आहे. खूप छान. सुरुवातीला मी सांगितलं की हा एक बिझनेस पॉडकास्ट आहे, बिझनेस आयडिया पॉडकास्ट आहे, असं जरी समजलं तरी चालेल. खूप लोक बेरोजगार आहेत, खूप लोकांना साईड बिझनेसेस पाहिजे आहेत, खूप लोकांना नवनवीन संधी पाहिजे आहेत. त्याचं एक मार्केट समजून घेणं फार गरजेचं आहे, आणि काहीतरी करण्यासाठी मोटिवेशन लागतं, आणि या जगातलं सगळ्यात मोठं मोटिवेशन पैसा आहे असं मी मानतो. तर एक साधारण पैसे कमवतात हे तर दिसतंय, परंतु एक साधारण एखादा छान ट्रेनिंग घेतलेला, त्याच्याकडे ॲव्हरेज कॅमेरा, लाईट सेटअप वगैरे आहे, किती अर्निंग करू शकतो तो? अगदी म्हणजे आता माझा अनुभव, मी आता या फील्डमध्ये आहे एवढ्या वर्ष, तर माझ्या अनुभवात आमचे सुद्धा मी म्हणलं नाही, विद्यार्थी सुद्धा अगदी सुरुवातीला 50,000पासून ते लाखापर्यंतचं इन्कम घेऊ शकतात. अगदी तुम्ही पहिल्या म्हणण्यापेक्षा माझा क्लास चालू असतो ना, क्लास संपायला येतो, शेवटचे 8-10 दिवस राहिले असतात ना, तेव्हा सुद्धा मुलं काम सुरू करतात. म्हणजे तुम्हाला
बेसिकली तुम्ही जेव्हा ट्रेनिंग घेता ना, तुम्हाला एक नॉलेज तर येतच, तुम्हाला त्या ॲक्सेसरीज हँडल केल्यामुळे तुम्हाला एक कॉन्फिडन्स आलेला असतो. आणि मी जसं म्हणलं की आपण बोलूच या पुढे, पण तुम्हाला बाकीच्याही ओव्हरऑल तुम्ही जेव्हा ट्रेनिंगमध्ये असता तर तुमचा पूर्ण ॲज अ पर्सनॅलिटी तुम्ही त्या बिझनेससाठी तुम्ही रेडी होणं गरजेचं असतं. ते ग्रूमिंग झालं तुमचं तर तुम्ही मार्केटमध्ये तुम्हाला यायचं, मार्केट आहेच ना, मी तुम्हाला म्हणलं अगेन परत एवढी मोठी जनता आहे आपल्याकडे, लग्न, मुंजी, वाढदिवस, हे तर ह्याला मरणच नाहीये. आणि या व्यतिरिक्त बाकीच्या फील्ड्समध्ये जाण्याला सुद्धा खूप स्कोप आहे. त्यामुळं तुम्हाला अगदी सुरुवातीला म्हणजे अगदी निवांत आरामात काम करणारा माणूस सुद्धा 50,000पासून कमाई सुरू करू शकतो. आणि आमची खूप सारी अशी उदाहरणं आहेत की जी लोक टीम 20-20, 25-25 मुलांची टीम करून सगळ्याच फील्ड्समध्ये, म्हणजे फक्त इंडियातच नाही, ओव्हरसीज सुद्धा, म्हणजे अगदी दुबई, सिंगापूर या बाहेरच्या देशांमध्ये सुद्धा वेडिंग्स करणारी लाखोनी, म्हणजे काही विद्यार्थी असे आहेत की 4-4, 5-5 लाखाशिवाय वेडिंगच घेत नाहीत. त्यामुळे तुम्ही हे तुम्हाला तुमचं स्किल आहे, लोकांना क्वालिटी हवी आहे, तुम्ही काम वाजवून देणार असाल, लोक पैसे पण वाजवून द्यायला तयार आहेत. सो पैसा डेफिनेटली एक्सपर्ट्सला पैशाचं मरण नाही, पैसाच पैसा आहे. खूप छान. पण काय होतं, मला प्रत्येक क्षेत्रामध्ये ना की तुम्ही फोटोग्राफी शिकणं हे झालं मेन टास्क, परंतु त्याच्यासोबत काही बेसिक गोष्टी असतात, त्यासुद्धा आपल्याला आत्मसात करणं फार गरजेचं असतं. फोटोग्राफीमध्ये अशा कुठल्या बेसिक गोष्टी आहेत ज्या आपण आत्मसात केल्या तर आपण छान उत्कृष्ट फोटोग्राफर किंवा त्या बिझनेसचे जाणकार बनू शकतो? ओके. आता उत्कृष्ट फोटोग्राफर म्हणला की पहिल्यांदा तुमचा कॅमेरा सगळं आलं पाहिजे, बाकीचे सगळे स्किल्स इथे येतात. म्हणजे फोटोग्राफी रिलेटेड जे टेक्निकल स्किल्स आहेत ते तुमचं येणं गरजेचं आहे. आता फोटोग्राफी आपण जी म्हणतो ना, तुम्ही बघाल तर पूर्वी फिल्म कॅमेरे होते, मग DSLR आले, आता मिररलेस येत आहेत. तर या सगळ्यामध्ये तुम्हाला टेक्निकली साऊंड तुम्ही असाल तर कुठलाही कॅमेरा तुम्ही हातात घ्या, तुम्हाला वापरता आला पाहिजे. याच्या बरोबरीने फोटोग्राफी हे आर्ट सुद्धा आहे, बरोबर ना. ते आर्ट पण तुम्हाला आर्टवर पण काम करणं गरजेचं आहे. आता हा फोटोग्राफी हा बिझनेस जेव्हा तुम्ही म्हणता ना, तर बिझनेस स्किल्स पण इथे येतात. त्या कुठल्याही बिझनेसला तुम्हाला ऍप्लिकेबल आहेत. तुमचं स्वतःचं नेटवर्क करणं, तुमचा स्वतःचा एक स्ट्रॉंग पोर्टफोलिओ असणं, लोकांशी कम्युनिकेशन करणं. तुम्हाला जेव्हा लोकांशी कम्युनिकेट करत असता तेव्हा तुम्हाला प्रत्येक वेळेस तुमच्या मनाप्रमाणेच होणार नाहीये, बरोबर ना. म्हणजे प्रत्येक क्लायंट हा तुम्ही क्रॅक करणार, ते डील क्रॅक होते असं नाही. त्यामुळे तुम्हाला कधी कधी नकार येतात, ते नकार पसवण्याची ताकद येणं, म्हणजे ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, की तुम्हाला बिझनेस स्किल्स आपण म्हणूयात की हे खूप महत्वाचे आहेत. सो फोटोग्राफी ॲट द सेम टाइम बिझनेस स्किल ओरिएंटेड, बिझनेस ओरिएंटेड, बिझनेस ग्रोथ पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला शिकणं वेगवेगळ्या गोष्टी हे पण गरजेचं आहे. हे कुठे शिकायला मिळेल? अर्थात तुम्हाला म्हणजे जर तुम्ही ऑप्शनच शोधत असाल तर पिक्साविन्स इज ऑलवेज देअर. म्हणजे आम्ही हे सगळं शिकवतो. काही लोक सांगतात की फक्त अनुभवातूनच येत. अनुभवात ना तुम्ही अजून पॉलिश होता. अनुभव डेफिनेटली तुम्हाला सुरुवातीला तुम्हाला काम करत असताना वेगवेगळ्या ज्या चुका तुमच्या झालेल्या आहेत त्या तुम्हाला चुका पुढच्या कामामध्ये तर तुम्हाला रेक्टिफाय करायच्यात. अनुभव हा मॅटर करतोच. अनुभवाने तुमचे पैसे पण वाढणार आहेत ना. जसा जसा तुमचा अनुभव ग्रो होणार तसा तुमचा पैसाही वाढत जाणार आहे. सो फोटोग्राफी इज अन आर्ट. सो आर्टवर पण तुम्हाला काम करायचं आहे, बिझनेस स्किल्सवर पण काम करायचं आहे आणि टेक्निकली पण तुम्हाला साऊंड व्हायचं. तुम्ही एक पूर्ण पॅकेज असलं पाहिजे. मार्केटमध्ये तुम्ही येताय ना, उतरताय ना, मग पूर्ण ताकदीने उतरा ना. नुसतेच मी करेल मग जमलेल तर बघू असं नाही. तुम्हाला उतरायचं ना, फुल ताकदीने उतरा. तुम्ही कुठलंही शिक्षण घेताना तुम्हाला जर गुरु असेल ना, तर गुरुनी ज्या चुका तुम्ही ऑब्व्हियस होऊ शकतात त्या टाळण्यासाठी तुम्हाला त्याचा गुरुचा गुरुमंत्र फायद्याचा होतो. आणि जसं आपल्याला काही देवानं खूप मोठं आयुष्य दिलेलं नाहीये. सो आपल्या प्रत्येक गोष्टीतनं चुकीतूनच आपण शिकायला हवं असं नाहीये. सो तुम्हाला अनुभवातनं तुम्ही शिकणार आहात, पण ज्या ऑब्व्हियस चुका आहेत, ज्या सहज होऊ शकतात त्या तर तुम्ही टाळू शकता. आणि तुम्हाला एक स्ट्रॉंग सपोर्ट पण असणं लाईफ लॉंग कधी हेल्पफुल होतं. सो चांगला गुरु तुम्हाला नक्कीच यातनं तारून नेत असतो. खूप छान. काय होतं आता मी हे कुठे शिकायचं म्हटल्याबरोबर तुम्ही सांगितलं की आम्ही शिकवतोय. आता मी थोडं क्रॉस करायला जातोय तुम्हाला की म्हणजे काय होतं की आता या पॉडकास्ट पूर्वी आता बिझनेस पॉडकास्ट आहे, प्रोफेशनल फोटोग्राफी या विषयावरती आपल्याला या पॉडकास्टच्या दरम्यान बोलायचं आहे. तर मी पण थोडं सर्च करत होतो आजूबाजूचे किती क्लासेस आहेत पुण्यात वगैरे. मी पाहिले अजून बरेच क्लासेस आहेत आणि तिथे भरपूर गर्दीसुद्धा दिसते मला त्या क्लासेसमध्ये वगैरे. मग हे मला विचारायचं की त्या क्लासेसला एवढी गर्दी असते, तुम्ही क्लायंट कमी घेता असं सुद्धा मी ऐकलं होतं. काय फरक असतो? मग काय हा प्रश्न मी काय विचारतोय, कारण लोकांना काय वाटतं त्यांच्याकडे जास्त स्टुडंट्स आहेत, जास्त बॅचेस आहेत, जास्त गर्दी आहेत म्हणजे ते क्लासेस चांगले आहेत. हा सगळ्यांचाच गैरसमज असतो. म्हणजे ही मॉब सायकॉलॉजी आहे. तुम्ही जर आता तुम्ही डॉक्टर आहात त्यामुळे तुम्हाला याच्यावर मी वेगळं सांगायला नको. सो गर्दी कुठं चांगली, तुम्ही जेव्हा ह्या प्रोफेशनमध्ये येणार आहात तुम्हाला हे स्किल आहे. फोटोग्राफी हे स्किल तुम्हाला पॉलिश करायचं आहे, तुमच्या स्वतःमध्ये स्किल डेव्हलप करायचं आहे. ते
10वी-12वीचे क्लासेस तुम्ही बघा, कॉमर्सचे, सायन्सचे, मॅथ्सचे हे जे क्लासेस आहेत ना, तिथं 100-100 मुलं असतात क्लासमध्ये. तिथं त्यांना गणित ते सॉल्व्ह करायचं आहे आणि त्यांना पेपरमध्ये मार्क ठरलेले पाडायचे आहेत. हां, ते तुम्हाला रट्टून मारायचं आहे. पण इथं तुम्हाला गर्दी चालणार नाही. तुम्ही जेव्हा प्रोफेशनली काम करायचं, जिथं तुम्ही गर्दी बघता, तिथं त्या गर्दीमध्ये आता कुठलाही कितीही तज्ज्ञ असो त्या क्षेत्रातला, तो 10 ते 15 विद्यार्थ्यांवर चांगल्या प्रकारे तो लक्ष देऊ शकतो. तुम्ही जर गर्दीच्या ठिकाणी गेलात, तर बऱ्याचदा आमचे स्वतःचे पण अनुभव असे आहेत, की जी मुलं येतात ना क्लासला, ती बरीचशी रूरल एरियाज म्हणजे आपल्या गावखेड्यातनं मुलं आलेली असतात पुण्यामध्ये शिकायला. एक तर पुण्यासारख्या शहरात येऊन थोडीशी बुजलेली असतात ती. आणि अशा वेळेस जर तुम्ही गर्दीच्या ठिकाणी गेलात, तिथं तुमच्याकडे कितपत लक्ष देणार? तुम्ही पैसे दिले, तुम्ही पुण्यात येऊन राहताय, त्याचा राहण्याचा खर्च हे सगळे तुम्ही इन्व्हेस्ट केलंय. प्लस तुम्ही कॅमेरे हे सगळ्यामध्ये इन्व्हेस्ट करणार आहात आणि तुम्ही जिथं आलाय, जे तुम्हाला शिकायचंय, त्यातल्या तुमच्या शंका ज्या आहेत, त्या शंका जर अनुत्तरित राहिल्या, तुम्ही जर येऊन पुढे विचारायलाच घाबरत. बऱ्याचदा असं होतं की अशा गर्दीच्या ठिकाणी जे चटपट बोलणारे, असे पुढं करणारे, आपण म्हणूयात नॉर्मल आपल्या भाषेत बोललं जातं, तर अशा विद्यार्थ्यांचे जास्त वर्णी लागते म्हणूयात किंवा त्यांचं चांगलं तरुण जातं. पण जी मुलं थोडीशी बुजरी आहेत, गर्दीला घाबरतात, पण त्यांना ह्या फील्डमध्ये करायचंय सगळं, मनापासून सगळं त्यांना त्यातनं अचीव्ह करायचंय, मग ती मुलं प्रश्न विचारायला पण म्हणजे जिथं गर्दी आहे तिथं मला नाही वाटत की तुम्ही गर्दीच्या ठिकाणी चॉईस म्हणजे केला पाहिजे. तुम्हाला अशा ठिकाणी तुम्ही जा की जिथं तुमच्यासाठी तो वेळ असणार आहे. मग गर्दीच्या ठिकाणी बरंच असं होतं की दिवसभरात तुम्ही कधी या, तुम्ही येऊन प्रॅक्टिस करा. आमचं म्हणजे आपण एक उदाहरण देऊ की जिथं तुम्हाला लिमिटेड क्राऊड आहे, पर्सनल अटेन्शन मिळतं, तुमचे प्रश्न म्हणजे तेवढ्या त्या छोट्या सर्कलमध्ये तुम्ही कम्फर्टेबल होता, तुमचं एक छान कंपनी होते एकमेकांशी, तुम्ही ते जे लर्निंग होतं ना, ते लर्निंग चांगलं लास्ट लॉंग आपण म्हणूयात की, आणि तुमचा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे तुम्हाला मिळालं पाहिजे आणि तो प्रश्न विचारायचा तुम्हाला, तिथं जाऊन पुढे येण्याची तुम्हाला ते स्वतःला सुद्धा की नाही मी विचारू शकतो बिनधास्त, हे वातावरण तुम्हाला तिथं असलं पाहिजे. आणि हेच महत्त्वाचं आहे. तुम्हाला ते स्किल डेव्हलप करायचं, ना की तुम्हाला कुठेतरी पेपरमध्ये जाऊन रट्टा मारून पेपरमध्ये मार्क पाडायचे. त्यामुळे तुम्हाला चांगल्या ठिकाणी जिथं गर्दी नाहीये तिथं तुम्ही प्रेफर करावं असं मला वाटतं. मी याच संदर्भात थोडा रिसर्च करत असताना असंही पाहिलं मी की काही क्लासेस असे आहेत जिथे 2-3 दिवसामध्ये फोटोग्राफी शिका, 2-3 दिवसामध्ये फोटोग्राफी शिका, अशा पद्धतीच्या मी काही ॲड्स किंवा तशा पद्धतीचे सुद्धा कोर्सेस पाहिले. खरंच होऊ शकतं असं 2-3 दिवसामध्ये? कोणासाठी आहेत ते कोर्सेस हे आपण आधी बघायला पाहिजे. असतात ना 2-3 दिवसाचे वर्कशॉप्स असतात, त्यांना वर्कशॉप्स म्हणलं जातं बऱ्याचदा, की ज्यांना ऑलरेडी वर्षानुवर्षे फोटोग्राफी बिझनेसमध्ये जे लोक काम करतायत त्यांना काही ते वेगळ्या ट्रेंडमध्ये त्यातला जो एक्सपर्ट आहे, बरेचसे प्रोफेशनल फोटोग्राफर्स असतात की ते असे 1-2 वर्षाचे वर्कशॉप्स 1-2 दिवसाचे वर्कशॉप्स प्लॅन करत असतात. तिथं तुम्ही टेक्निकली साऊंड आहात, तुमचे फंडामेंटल्स क्लिअर आहेत, तुम्ही फोटोग्राफीमध्ये बाप आहात ऑलरेडी, पण तुम्हाला एक वेगळं स्किल की मी समजा आता उदाहरण घेतलं ते इन्फंट फोटोग्राफी आहे की तिथं त्या बाळाला हाताळणं, त्याला रॅप करणं, हे जे एक वेगळं आहे की तिथं 2 दिवसाचं वर्कशॉप तुम्हाला ते एक वेळ सफिशियंट होईल की तुम्ही ते शिकलात, कसे टेक्निक्स आहेत. मग तुम्ही अर्थात ते 2 दिवसाचं वर्कशॉप हे तुम्हाला तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह असतं, तुम्हाला प्रॅक्टिस ही तुम्हाला तुमच्या एंडला परत करावीच लागते. त्यामुळे जो एक्सपर्ट आहे त्याच्यासाठी म्हणून ठीक आहे, पण तुम्ही नव्यानं मला फोटोग्राफीतलं शून्य नॉलेज आहे आणि मी 2 आणि 3 दिवसाचा वर्कशॉप करून किंवा तो कोर्स काय म्हणताय तुम्ही तसं करून मी या बिझनेसमध्ये येईल असं असेल तर तुम्ही फसताय, स्वतःला फसवताय. ठीक आहे. म्हणजे काय होतं की आता मला जर क्लासेस करायचे तर मी पिक्झाविन्स का निवडावं, असं एक सर्वसाधारण प्रश्न येऊ शकतो लोकांच्या मनात. ओके, आता आपण खूप सारे पॉईंट्स डिस्कस केले बरोबर. तर पहिला मुद्दा आहे की गर्दी, आमच्याकडे लिमिटेड क्राऊड असतो, म्हणजे मर्यादित विद्यार्थी संख्या असते, त्यामुळे पर्सनल अटेन्शन आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचा कुठलाही प्रश्न कितीही वेळा एकदा मला 4 विद्यार्थ्यांमध्ये किंवा 10 विद्यार्थी जी आमची संख्या असते त्याच्यामध्ये एका विद्यार्थ्याला एक पॉईंट कळला, दुसऱ्याला लगेच कळेल असं नाही. त्यामुळे त्या विद्यार्थ्याला तो पॉईंट जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत समजून सांगायची जबाबदारी आमची असते. त्यामुळे लिमिटेड क्राऊडचा तो फायदा होतो, पर्सनल अटेन्शन मिळतं. आमचा जो सेटअप आहे की तो सगळा एक्सक्लुझिव्हली विद्यार्थ्यांसाठी आहे. सगळे लाईट्स, इव्हन काही मुलांकडे कॅमेरा नसतात त्यांना क्लासमध्ये थोडे कॅमेरा वापरण्यासाठी कॅमेरे आहेत, किंवा इतर जो एडिटिंगसाठीचा सेटअप आहे किंवा वेगवेगळे जे बाकीचे जे सेटअप लागतात तुम्हाला, आता गिम्बल म्हणा तुम्ही, हे सगळेच इक्विपमेंट जे आहेत ना ते एक्सक्लुझिव्हली विद्यार्थ्यांसाठी आहेत. म्हणजे असं मी म्हणत नाही की आज मला शूट आहे, मग आज आता तुम्हाला सुट्टी, किंवा तुम्ही इथं काहीतरी जे आहे त्या इक्विपमेंट त्याच्यावर प्रॅक्टिस करा. त्यामुळे आमचा जो सेटअप आहे तो एक्सक्लुझिव्ह विद्यार्थ्यांच्यासाठी आहे. प्लस आमचा जो कालावधी आहे 2 महिन्याचा जो कालावधी आहे प्रोफेशनल कोर्सचा, त्याच्यामध्ये मुलांना पोर्टफोलिओ सुद्धा त्यांचा डेव्हलप करण्यासाठी आम्ही त्यांना हेल्प करत असतो. तो पोर्टफोलिओ त्यांचा डेव्हलप होत असतो. याच्याच बरोबर
बरोबरीने त्यांना मी जसं म्हणलं की आपण मगाशी म्हणलो 80% 20% त्यातले 5% पुढे उरतात. मग ते 5% कुठं कमी पडतायत तर त्यांना बिझनेस स्किल्समध्ये ते लॅगिंग असतात. त्यांना क्लायंट कम्युनिकेशन आहे, कोड्स देणं आहे किंवा तुम्हाला स्वतःचं मार्केट करणं. बऱ्याचदा काय होतं की मित्र सांगतील, नातेवाईक सांगतील, रेफरलवरच मुलं डिपेंड राहतात. पण याच्या व्यतिरिक्त पुढे जाऊन तुम्हाला स्वतःचं नेटवर्किंग, स्वतःचं मार्केटिंग याच्यावर पण भर देणं गरजेचं असतं. ह्या गोष्टींवर आम्ही भर देतो. बरोबरीने तुम्हाला स्वतःला इक्विपमेंट चूज करणं हेही तुम्हाला स्वतःला तर कळणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला फोटोग्राफीचं स्किल्स आम्ही डेव्हलप करतो. प्लस तुम्हाला बिझनेस सेटअप करण्यासाठी काय तुम्हाला कसं प्रत्येक विद्यार्थ्याची गरज वेगळी असते. प्रत्येक जण काय फक्त वेडिंगमध्ये जाणार नाही. कोणाला स्टुडिओ करायचा आहे, कोणाला फक्त बेबी शूट्समध्येच काम करायचं. तर प्रत्येकाच्या गरजेनुसार त्यांना तो गायडन्स आम्ही आमच्याकडनं देत असतो. ॲडिशनली तुम्हाला मी आत्ताच म्हणलं की आपल्या फील्डमध्ये आपल्याला एक गुरु असणं गरजेचं आहे. तर आणि तो गुरु आपल्याला कायम आपल्याला सावलीसारखा आपल्याबरोबर असणं गरजेचं आहे. मग या तुमच्या प्रवासामध्ये तुम्ही जेव्हा प्रोफेशनल फील्ड चूज केले, तुम्हाला आयुष्यभर तुम्ही यात काम करणारे नवनवीन मी आत्ता मगाशी पण म्हणलं इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्री खूप फास्ट इव्हॉल्व्ह होतीये, खूप फास्ट, आणि ती फोटोग्राफीसारख्या म्हणजे सगळ्याच याच्यावर इम्पॅक्ट करते. तर इथं सुद्धा तुम्हाला जे नवीन नवीन मार्केटमध्ये येते, मग प्रत्येक वेळेस मुलांचं असं होतं की हे मला घ्यायचं आहे का, मी घेऊ का, मग ह्याचं काय मला नक्की बेनिफिट आहे. मग हा जो गायडन्स आहे ना, हा गायडन्स सुद्धा आमचा लाईफ लॉंग आहे. म्हणजे आमचा विद्यार्थी 2012 जरी त्याने क्लास केला असेल, आजही तो आमच्याशी येऊन मनमोकळेपणाने येऊन भेटून किंवा फोनवर सुद्धा सपोर्ट आम्ही देत असतो की जेणेकरून तुम्हाला तो स्ट्रॉंग सपोर्ट हवा आहे ना बिझनेसमध्ये, मी आहे, माझ्या मागे कोणतरी आहे, ती एक भावना पण खूप महत्वाची. तर हे पिक्झाविन्समध्ये आपण सगळ्या गोष्टींवर आपण भर देत असतो. खूप छान. कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा आपल्याला सगळ्यातलं सगळं आलं पाहिजे. किंवा मी आता एकदा केली इन्व्हेस्टमेंट, कॅमेरा घेतलेत, लाईट घेतले, माझा स्टुडिओ केला आहे, तर मी सगळंच करायला पाहिजे. किंवा मग मी फोटोग्राफीही शिकली पाहिजे, मी व्हिडिओग्राफीही शिकली पाहिजे, फार तर कुठल्या शॉर्ट फिल्म वगैरे करायचे असतील फिल्मला तर सिनेमॅटोग्राफी पण शिकली पाहिजे. तर हे काही लोकांचं असं म्हणणं असतं. असे येतात तुमच्याकडे? हो, बरेच सारे अशा इन्क्वायरीज असतात आम्हाला. आता अर्थात म्हणजे फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी, सिनेमॅटोग्राफी हे सगळं मी एकत्रच केलं पाहिजे असा प्रश्न निर्माण होण्याचं कारण आपण बघितलं ना, तर कॅमेरा. तुम्ही जे बघाल आत्ताचे जे कॅमेरे आहेत, अद्ययावत कॅमेरे आहेत, ते तुम्हाला फोटोग्राफी करण्यासाठी पण सपोर्ट करतात. तुम्ही व्हिडिओग्राफी पण त्यानं करू शकता आणि सिनेमॅटिक जे मूव्ज, क्रिएटिव्ह जे सिनेमॅटिक व्हिडिओज केले जातात तेही तुम्ही करू शकता. म्हणजे जे टूल आहे ते कॉमन आहे. त्यामुळे त्यांना असं वाटतं की मला फोटोग्राफी पण जमली पाहिजे, मला व्हिडिओग्राफी, सिनेमॅटोग्राफी हे सगळं जमलं पाहिजे. पण आपण डीप जाऊन पूर्ण सखोल त्याच्या तळाशी जाऊन जर आपण अभ्यास केला तर फोटोग्राफीसाठी तुम्ही काय, तर फोटोग्राफी ही स्टील फोटोग्राफी. एका फोटोमधनं तुम्ही सगळं जग तिथं मांडत असता, एका फोटोतनं तुम्ही सगळं एक्सप्रेस होत असता, कन्व्हे करत असता सगळं, बरोबर. आणि त्याच्यासाठी लागणार तुम्हाला एक बेसिक कॅमेरा तुमचा जो तुम्ही घेतलेला आहे तो कॅमेरा तुमचा, त्याच्यासाठी एक लाइटिंग तुमचा जो लाईट सेटअप आहे तो तुम्हाला सफिशियंट आहे. पण तुम्ही जेव्हा सिनेमॅटोग्राफी किंवा व्हिडिओग्राफी म्हणता तर तुम्हाला इक्विपमेंट इन्व्हेस्टमेंट पण ह्यूज आहे. नुसता कॅमेरा तुम्हाला चालत नाही, तुम्हाला त्याच्यासाठी मग परत गिम्बल आला, तुम्हाला लाईट सिस्टीम आली वेगळी, परत तुम्हाला त्याच्यासाठी साऊंड सिस्टीम वेगळी आली. बरं, हे सगळं असताना त्याच्यावर तुमची मास्टरी असायला हवी, हे तिथं मॅटर करतं. तुम्ही फोटोग्राफीमध्ये बघाल तर फोटोमध्ये तुम्ही कॅमेरामध्ये फोटो काढलेत, तुम्ही एडिटिंग तुमचं फोटोशॉप आहे, लाईट रूम आहे, तुम्ही जे काही सॉफ्टवेअर्स वापरतात त्याच्यामध्ये तुमचा जो टाईम एडिटिंगचा ड्युरेशन आहे एडिटिंगचा तो टाइम कमी आहे. पण तुम्ही जर व्हिडिओग्राफी किंवा सिनेमॅटोग्राफी म्हणलात तर हे साऊंड मिक्सिंग आहे किंवा तुम्हाला ते जे बाकीचे जे तुम्हाला इव्हन आपण एडिटिंगमध्ये जर आपण अगदी प्रीमियर प्रो, दाविन्सी सारखे जे सॉफ्टवेअर्स बघितले तर तो सॉफ्टवेअर सुद्धा तुम्हाला म्हणजे मल्टीलेअर ते टाईमलाईन्स असतात त्या तुम्हाला एडिट करता येणं, ते स्किल तुमच्याकडे असणं हे गरजेचं आहे. अगेन मी जसं म्हणलं की तुम्ही एकटे उठून फ्रीलान्स फोटोग्राफर, मला एक काम आलंय, मी गेलो आणि मी कॅमेरा लाईट घेऊन जाऊन शूट करून आलो, तसं व्हिडिओग्राफी किंवा सिनेमॅटोग्राफीचं होत नाही. त्याला ते टीम लागते, सगळ्यामधले त्याचे एक्सपर्ट्स असणं, मीच सगळं करणार असं होत नाही. त्यामुळे तुम्हाला जर क्वालिटी रिझल्ट द्यायचे असतील तर तुम्हाला मास्टरी पण लागते त्या फील्डमध्ये. आता फोटोग्राफीमध्ये बघाल तर क्लायंट बेस खूप तुमचा कन्सिस्टंट क्लायंट बेस आहे. तुम्हाला इव्हेंट्स आहेत, तुम्ही जरी स्टुडिओ म्हणलात तर स्टुडिओमध्ये तुम्हाला क्लायंट फुटफॉल कायम आहे तुमचा. तसं सस्टेनेबल इन्कम तुम्हाला फोटोग्राफीमध्ये आहे. तुम्ही जेव्हा सिनेमॅटोग्राफीमध्येच मी काम करणार किंवा व्हिडिओग्राफीमध्येच काम करणार म्हटलं तर तुम्हाला क्लायंट सुद्धा तुम्हाला खूप चूझी क्लायंट आहे. क्लायंटला क्वालिटी, मग हाय क्वालिटी साऊंड पाहिजे तुमच्याकडे, तुमचे जे हे आहेत व्हिडिओची क्वालिटी आहे किंवा क्रिएटिव्ह आपण जे ते मूव्ज आहेत किंवा त्या तुम्हाला माझ्या रिक्वायरमेंटनुसार तू वेगळं काय देतोस, मला मार्केटमध्ये हे मिळतच आहे पण वेगळं काय देतोस. आता फोटोग्राफीमध्ये बरेचसे इव्हेंट्स वगैरे आहेत ते त्यांचे जे तुम्हाला आहेत त्या मेमरीज कॅप्चर, बऱ्याचशा 90% तर मेमरीज कॅप्चर केल्या जातात. व्हिडिओ सिनेमॅटोग्राफीमध्ये तुम्हाला काहीतरी वेगळं डिस्प्ले करायचं, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, तर हा वन मॅन शो होऊ शकत नाही. कधी होईल, तुम्ही फोटोग्राफीमध्ये आधी मास्टरी करा पूर्ण. सिनेमॅटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीचं सुद्धा पाया फोटोग्राफीचे, म्हणजे कंपोज करणं, तुमची फोटोग्राफी काय डेव्हलप होणं, हे जेव्हा तुम्हाला एक स्टेबल तुम्ही जेव्हा होता या फील्डमध्ये, फोटोग्राफी या फील्डमध्ये, मला आवडतं आहे ना, मला व्हिडिओ
व्हिडिओग्राफी आणि सिनेमॅटोग्राफी करायची आहे ना, तर मी आधी फोटोग्राफीमध्ये मास्टरी करेल आणि मग हा जो अनुभव आहे ना तुम्हाला, तिथं नक्कीच तुम्हाला हेल्प करणार आहे. त्यामुळे तुम्हाला एकदमच तुम्ही ह्यूज, म्हणजे आम्ही बरेचसे असे अनुभव बघितलेले आहेत की त्याच्यामध्ये कॅमेरे, लाईट्स, गिम्बल आणि बऱ्याच खूप साऱ्या वस्तू, अगदी ड्रोन वगैरे सुद्धा काही काही ठिकाणी मस्ट असतात. मग एवढी सगळी ह्यूज इन्व्हेस्टमेंट करून ते मग हँडल होत नाही, मग क्लायंट तेवढा मिळत नाही, मग ती इन्व्हेस्टमेंट म्हणजे अननेसेसरी आपण म्हणूयात ती केलेली इन्व्हेस्टमेंट होते, की आधी त्याच्या मुळाशी जाऊन त्याचा अभ्यास न करता त्यात गेल्यामुळं बरेचसे मग त्यातनं बाहेर पडतात आणि मग तो फटका, फायनान्शियल फटका खूप मोठा असतो. त्यामुळं फोटोग्राफीवर तुम्ही फोकस करा. करण्याचा अट्टहास करण्यापेक्षा एक आम्ही असं कायम गाईड करतो विद्यार्थ्यांना. तुम्हाला फोटोग्राफीची असाइनमेंट आहे, लाखातली असाइनमेंट असते, तिथं तुम्हाला सिनेमॅटोग्राफरचं काम आलंय, तुम्हाला प्री वेडिंग शूटसाठी सिनेमॅटोग्राफी हवी आहे किंवा ड्रोनसाठी काही रिक्वायरमेंट असेल, तुम्ही जो आहे ना मार्केटमध्ये एक्झिस्टिंग जो काम करतोय त्याला तुम्ही हायर करा. त्याचे ते काय चार्जेस असेल तो सगळं तुमचं हेडेक घेतोय ना, तो त्यातला एक्सपर्ट आहे, त्यानं वर्षानुवर्ष तो काम करतोय. तुम्ही फोटोग्राफीवर त्या ह्याच्यावर तुम्ही क्रिएटिव्हली काय वेगळं देऊ शकता ह्याच्यावर लक्ष द्या आणि मग तुम्ही ते काम करून घ्या. तसंही होऊ शकतं. हा प्रश्न माझा त्या विद्यार्थ्यांसाठी किंवा इच्छुक लोकांसाठी आहे की बऱ्याचदा काय होतं की एखाद्याला ठीक आहे शिकू, मग नंतर केल्याच्या नंतर काही थोडेसे कॅमेराज वगैरे हायर करू, रेंट आउट करू, अशा. मला शिकताना स्वतःचा कॅमेरा असलाच पाहिजे गरजेचा नाही, म्हणजे आम्ही रेकमेंड करतो, पण अगदी पहिल्याच दिवशी तुमच्याकडे कॅमेरा असणं गरजेचं नाहीये. पण आम्ही रेकमेंड करतो की म्हणजे जो कोणी विद्यार्थी फोटोग्राफी प्रोफेशनल बिझनेसमध्ये येणार आहे त्यानं जरी क्लासमध्ये तुम्हाला कॅमेरा सपोर्ट करत असेल, मिळत असेल क्लासमध्ये तुम्हाला प्रॅक्टिसला, तर क्लासचा कालावधी हा ठराविक तास तुम्हाला तो क्लासमध्ये मिळतो. पण तुम्ही जेव्हा स्वतःचा कॅमेरा असतो, म्हणजे ॲटलिस्ट तुम्ही क्लास प्रोफेशनली काम करण्यासाठी म्हणून जेव्हा तुम्ही क्लास घेणार आहात प्रोफेशनल कोर्स, तर तुम्हाला स्वतःचं एक बजेट पण असलं पाहिजे की मला हा कॅमेरा घ्यायचा आहे. मग ड्युरिंग क्लास तुम्ही घेणं आम्ही रेकमेंड करतो. ज्याचा स्वतःचा कॅमेरा आहे की जो क्लासच्या दरम्यान ज्याने घेतलेला आहे, भले तुमच्याकडे 8-15 दिवस पहिला कॅमेरा नाहीये, कोणाकोणाचं असं असतं बघू ना मला जमतंय का, मी पुन्हा एकदा म्हणेल की बघू ना असं जमतंय का म्हणून येऊ नका, पूर्ण सारासार विचार करूनच या फील्डमध्ये या. पण नसेल कॅमेरा सुरुवातीला तर पण तुम्ही कॅमेरा घ्याल याची तुम्ही तयारी ठेवा. क्लासच्या ड्युरेशनमध्येच कॅमेरा घ्यायची तयारी ठेवा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या कॅमेऱ्यावर आलेल्या काही डाऊट्स असतील, काही अडचणी असतील, त्या तुम्हाला चांगल्या समजून घेता येतात. बरं, क्लासमध्ये फक्त क्लासचा वेळ एवढाच तुम्हाला, फक्त फोटोग्राफी नाही, वेगाशी परत मी म्हणते फक्त 25% फोटोग्राफी बिझनेसमध्ये फोटोग्राफी केली जाते, 75% बाकीचाही तुमचा एरिया तुम्हाला डेव्हलप करायला लागतो. त्यात तुम्हाला आर्ट, तुम्हाला क्रिएटिव्ह असणं गरजेचं आहे. मग तुमचा कॅमेरा असेल तर तुम्ही क्लास झाल्यानंतर बाहेर जाऊन प्रॅक्टिस करणं, तुम्हाला आलेल्या अडचणी तुम्ही परत दुसऱ्या दिवशी येऊन विचारणं, हे खूप महत्त्वाचं असतं. आणि आमचे आत्तापर्यंतचे अनुभव आहेत की ज्यांचा स्वतःचा कॅमेरा आहे ड्युरिंग क्लास किंवा ज्यांनी ड्युरिंग क्लास घेतलेला आहे, तर ती मुलं क्लास संपण्यापूर्वी सुद्धा अगदी 8-10 दिवस सुद्धा लगेच ते काम घ्यायला पण सुरू करू शकतात. ते काम घेत असताना मग त्यांना बिझनेस कम्युनिकेशन आहे किंवा त्यांना काही अडचणी आल्या, तर तुमच्या पहिल्या ज्या सुरुवातीच्या असाइनमेंट्स आहेत ना, त्यात समोर तुमचा गुरु तुमच्या बरोबर आहे ना, तुम्हाला काही अडचणी आल्या तर तुम्हाला आम्ही गाईड करायला तयार आहोत. त्यामुळे तुम्हाला कॅमेरा असलाच पाहिजे असं मी म्हणणार नाही, पण रेकमेंड नक्की करू. जर जमत असेल तर पहिल्या दिवशीपासून कॅमेरा आणला तरी सुद्धा योग्यच आहे. काही अट असते, म्हणजे शिक्षणाची अट, वयाची अट? आपण म्हणजे असं म्हणूयात की फोटोग्राफी बिझनेसमध्ये येण्यासाठी माझ्यामध्ये काय असायला हवं, एखाद्याचा जर असा प्रश्न असेल की मी फोटोग्राफी बिझनेसमध्ये यायचं तर एक बेसिक पात्रता माझ्यामध्ये काय असायला हवी, असाच तुमचा प्रश्न आहे ना? बरोबर. सो साधारण 10वी पर्यंतचं शिक्षण हवं. तुमचं बोलण्याचं म्हणजे लोकांशी कम्युनिकेट करण्याचं थोडंसं तुमच्यामध्ये तो स्किल असलं पाहिजे, संभाषण कौशल्य असलं पाहिजे. बेसिक कॉम्प्युटर लिटरसी असली पाहिजे, कारण आपल्याला एडिटिंग करावं लागतं. म्हणजे हा डिजिटल फोटोग्राफीमध्ये एडिटिंग इज पार्ट अँड पार्सल ऑफ अ फोटोग्राफी बिझनेस. ते तुम्हाला करावंच लागतं. भले तुम्ही म्हणत असाल की नाही मी काहीतरी समजून घेईल, कुणाकडनं करून तुम्ही प्रत्येक काम कुणाकडनं बाहेरून करून नाही घेऊ शकत. काही कामं असतात की तुम्हाला स्वतःला एडिटिंग करणं गरजेचं आहे. बरं, तुम्ही जरी बाहेर ते आउटसोर्स केलं एडिटिंगचं काम, की मला कॉम्प्युटर येत नाही मी आउटसोर्स करेल, तर तुम्हाला ज्या कोणी व्यक्तीकडनं तुम्ही ते एडिटिंगचं काम करून घेतलंय त्या व्यक्तीनं तुम्हाला पाहिजे तसं एडिटिंग केलं नाही हे तुम्हाला कळणं पण गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला चुकतंय काय हे कळलं तर तुम्ही त्याचं बरोबर करू शकता ना. पण मला त्यातलं काहीच माहित नाही असं चालणार नाही. त्यामुळे तुम्हाला बेसिक शैक्षणिक पात्रतेमध्ये म्हणजे 10वी म्हणलं आणि कॉम्प्युटर लिटरसी असले पाहिजे आणि तुमच्यामध्ये थोडीशी धडाडी, काहीतरी वेगळं करायचंय मला, हे आत्ता जे पठडीत सगळे लोक करतात ते सोडून मला काहीतरी वेगळं मी काय देऊ शकतो, नाविन्य माझ्या ह्याच्यात काय येईल. सो ते जे धडपड करण्याची तयारी. आणि जसं मी मगाशी म्हणलं तसं की तुम्हाला बिझनेसमध्ये कुठल्याही बिझनेसमध्ये यायचं आहे, इन्व्हेस्टमेंट ही करायचीच आहे. तर एक बेसिक तुम्हाला 1.5 ते 2 लाखाची इन्व्हेस्टमेंट सुरुवातीला करायची तयारी पण असणं गरजेचं आहे. ओके. फोटोग्राफीमध्ये काय होतं की आता जर तुम्ही 100 पाहिले तर मला वाटतं 5 सुद्धा मिळणार नाहीत लेडीज. जेंट्स लेडीज हा विषय इथे काय एवढा महत्त्वाचा, म्हणजे खूप कमी दिसतात लेडीज. एक तर लेडीज फोटोग्राफीमध्ये का नाहीत हा पहिला प्रश्न. दुसरा, जर आल्या तर त्यांना
वेगळं असं काय आहे फोटोग्राफीमध्ये? ओके. एकतर म्हणजे आपण असं जेंडर डिस्क्रिमिनेशन नको करूयात. कारण तुम्ही बघाल तर म्हणजे प्रश्न येतो हां, मला मान्य आहे की लेडीज का नाही आहेत. का नाहीये? आता हा पहिल्यांदा असा म्हणजे प्रश्न सगळ्यांच्याच मनात येतो. जी व्यक्ती म्हणजे जी महिला की जिला फोटोग्राफीमध्ये यायचं तिला असं वाटतं की अरे ते वेडिंगमध्ये लोक तासनतास दिवस त्याच्यामध्ये काम करत असतात. मग मला हे जमेल का? मला माझी फॅमिली पण माझी जबाबदारी आहे, कुटुंब माझी प्रायोरिटी आहे. मग मला याच्यामध्ये काय अपॉर्च्युनिटीज आहेत? तर आपण जर महिलांसाठी अपॉर्च्युनिटीज जर अशा आपण टार्गेट केला की मला महिला म्हणून मला याच्यामध्ये काय स्कोप आहे, असा जर विचार केला तर खूप सारा स्कोप आहे. उलट मी म्हणेल की महिलांना कुटुंब सांभाळून आपल्या वेळेनुसार म्हणजे टाइम फ्लेक्झिबिलिटी या बिझनेसमध्ये आहे. तुम्ही जेव्हा नोकरी करता तर तुम्हाला 9 ते 6 काहीतरी तो जॉब तो वेळ तुम्हाला पाळावाच लागतो, बरोबर. पण इथं तसं नाहीये. इथं तुम्हाला महिलांसाठी एक्सक्लुझिव्ह मी काही उदाहरणं देईल की तुम्हाला बेबी शूट्स आहेत किंवा किड्स शूट्स आहेत, मॅटर्निटी शूट्स आहेत, इव्हन प्री वेडिंग शूट्स आहेत. बऱ्याच ठिकाणी असं होतं की महिला फोटोग्राफर आहे का असा अट्टहास असतो क्लायंटचा सुद्धा की आम्हाला महिला फोटोग्राफर हवी आहे. मे बी ती जी ब्राईड किंवा नवरी आपण मुलगी म्हणूया ती कम्फर्टेबल असते. बेसिकली मुली म्हणजे महिलांचं काय आहे तर त्या प्रेमळ असतात आणि एक महिला दुसऱ्या महिलेशी लगेच कनेक्ट होते. तिच्या आता मॅटर्निटी सारखं शूट आहे म्हणजे प्रेग्नन्सी मध्ये तो जो कालावधी आहे तो खूप नाजूक कालावधी असतो प्रत्येक महिलेसाठी. मग एक महिला तिच्याशी चांगल्या प्रकारे कम्फर्ट तिला देऊ शकते. तिचे जे वेगवेगळे पोजेस आहेत तिच्या तो जो तिला ते एन्जॉय करायला लावणं फोटोग्राफी तो म्हणजे सगळ्यांनाच ते नवीन फील्ड्स अट्रॅक्ट करतात की माझं पण मॅटर्निटी शूट चांगलं व्हायला पाहिजे, माझ्या बाळाचं पण छान शूट व्हायला पाहिजे. हे जे काही असतं ना तर एक महिलेशी खूप चांगल्या प्रकारे कनेक्ट होते. हँडलिंग खूप छान प्रकारे केलं जातं. तुम्ही जे इन्फंट शूट म्हणजे अगदी तान्ही बाळं असतात ती म्हणजे त्याला त्याची मान पण धरता येत नसते, बरोबर. मग तिथं जे तुम्ही म्हणजे प्रत्येक स्त्रीला नॅचरल ममत्व तिच्यात आहे, आई प्रत्येक स्त्री आई आहे आपण असं म्हणतो. तर ते जे काही आहे ना नाजूकपणे हँडल करणं, इतरांना कम्फर्ट देणं, तर या ज्या फील्ड्स आहेत मी आता जे तुम्हाला सांगितलेले की तिथं महिलांना खूप स्कोप आहे. उलट मी म्हणेल की ज्यांना कोणाला फोटोग्राफी करायला आवडते त्यांनी या फील्डमध्ये अगदी बिनधास्त या. तुम्हाला वाटतंय मला शनिवार रविवार म्हणजे आमच्याकडे बऱ्याचशा अशा विद्यार्थिनी म्हणजे क्लासच्या आता आहेत की नवरा वर्किंग आहे, मूल छोटं आहे, मग मला शनिवार रविवारच फक्त वेळ मिळतोय. मग त्या शनिवार रविवारच शूट्स प्लॅन करायच्या. मग मॅटर्निटी शूटला असं नाही ना, लग्नाचं कसं तारखेला तुम्हाला हजर व्हावं लागतं, बरोबर ना. पण प्री वेडिंग शूट सुद्धा तुम्ही प्लॅन करू शकता, तुमच्या वेळानुसार प्लॅन करू शकता. मॅटर्निटी शूट तुमच्या वेळानुसार प्लॅन करू शकता. बेबी शूट्स आहेत, किड्स शूट्स आहेत, फॅमिली शूट्स आहेत, हे सुद्धा. आणि तुमचा स्वतःचा स्टुडिओ पण तुम्ही करा ना. अगदी तुम्हाला वाटलं की नाही मी उठून बाहेर जाणार नाहीये, मग तुम्ही घरात स्टुडिओ करा. आणि आपण पुढे बोलूयात अजून AI सारखा मोठा आपल्याला एक छान असा सपोर्ट मिळणार आहे की ज्यांना स्टुडिओत राहूनच काम करायचं पण मला क्रिएटिव्ह रिझल्ट द्यायचे त्यांच्यासाठी पण चांगल्या संधी आहेत इथे. सो महिलांना नक्कीच महिलांनी या क्षेत्रात यायला हरकत नाही असं म्हणते. आणि ज्या महिलांना अजून एक सांगायला मला असं वाटतं की ज्या महिलांना घरात बसूनच काम करायचं आहे, हे तर मी सांगितलं स्टुडिओ करू शकतात, प्लस त्यांना एडिटिंगचं पण चांगलं एक काम आहे की त्या घरात बसून एडिटिंग करू शकतात, वेडिंग अल्बम डिझाईन करू शकतात. की या क्षेत्रामध्ये मला म्हणजे मी काय पुरुष नाहीये, मला वेळेचं बंधन त्या मुलांना जसं नसतं म्हणतो आपण तसं मला वेळेचं बंधन आहे. मग तुमच्या बंधनात अडकून सुद्धा तुम्ही तुमचं काम एन्जॉय करू शकता आणि चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता. म्हणजे अगदी आमच्याकडे म्हणजे उदाहरण द्यायला मला आवडेल 3-3, 4-4 शूटचे 10-10, 15-15 हजार मुली चार्ज करतात. आणि आता रिसेंटली तर माझी एक विद्यार्थिनी आहे राहुरीहून, ती पुण्यामध्ये 1.5 वर्षाच्या बाळाला घेऊन आईला घेऊन 2 महिने पुण्यामध्ये राहिली होती क्लाससाठी ती. आणि तिने नगरमध्ये अहिल्यानगरमध्ये तिने आता स्वतःचा स्टुडिओ केलाय. कृष्ण जन्माष्टमीच्या वेळेस जे शूट्स केले जातात बाळाला कृष्ण करायचं मुलाला, तर तिने जवळजवळ 28 ते 30 शूट्स केले त्या 8 दिवसामध्ये. सो यू कॅन इमॅजिन हाऊ मच शी हॅज अर्न. तिने किती पैसा कमावला असेल. सो तुम्हाला महिला म्हणून असं काही रिस्ट्रिक्शन नाहीये, नक्की यावं महिलांनी. तर खूप छान. आत्ताच तुम्ही विषय काढलात की स्टुडिओ केला पाहिजे. हे फोटोग्राफी पर्टिक्युलर करत असताना 2 गोष्टी येतात, एक तर फ्रीलान्सर असतं किंवा स्वतःचा स्टुडिओ करून करू शकतो. कुठलं बेटर आहे यापैकी? आपण म्हणजे इन्व्हेस्टमेंट मला किती करायची आहे या फील्डमध्ये, यावर तो एक थोडासा प्रश्न आपण म्हणू शकतो की फ्रीलान्सिंगमध्ये तशी कमी इन्व्हेस्टमेंट आहे. स्टुडिओ म्हणलं की तुम्हाला तुमची एक जागा पाहिजे, बरोबर. पुण्यासारख्या ठिकाणी मग तिथं भाडं भरावं लागतं तुमची स्वतःची जागा नसेल तर. म्हणजे प्लस तुम्हाला लाइटिंग सेटअप आहेत, म्हणजे तुम्हाला स्टुडिओ सेटअप करावा लागतो बेसिकली. तिथे इन्व्हेस्टमेंट जास्त आहे. फ्रीलान्सिंगला तशी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट जास्त नाही. म्हणजे सुरुवातीला तुम्ही फ्रीलान्सिंगमधनं सुरू करू शकता. फ्रीलान्सिंगला काय आहे की तुम्हाला फ्लेक्झिबिलिटी खूप आहे. मला माझ्या वेळेत काम करता येतं, मला हवं ते काम निवडता येतं, बरोबर. स्टुडिओ म्हणलं की तुम्हाला सकाळी 9 ते 8 जो काही तुमचा टाइम आहे तिथे तुम्हाला बसावंच लागतं. पण स्टुडिओचा फायदा काय आहे की तुम्हाला क्लायंट तुमच्या दारात येतो, बरोबर. फ्रीलान्सिंगला तो आहे की तुम्हाला वेगवेगळ्या लोकेशन्सला जाऊन तुम्ही शूट करत असता, वेगवेगळ्या तुम्ही असाइनमेंट घेत असता. ॲडिशनली तुम्ही जर फक्त मला नाही बाबा ह्यूज करायची इन्व्हेस्टमेंट स्टुडिओमध्ये, मला फ्रीलान्स बिझनेस करतच ह्याच्यात काम करायचं आहे, तर तुम्हाला मोठ्या सिटीजमध्ये अवेलेबल पण मिळतात स्टुडिओज ऑन रेंटवर.
तुम्ही तिथे करू स्टुडिओ शूट्स पण तिथेही करू शकता. पण स्टुडिओ फोटोग्राफरचा बेनिफिट काय आहे, की त्याचा एक सेटअप आहे. तिथे क्रेडिबिलिटी तुम्हाला खूप मिळते, की म्हणजे बरोबर. तुम्हाला जेव्हा एखादा नवीन माणूस अप्रोच होतो, मग फ्रीलान्सर्सला बऱ्याचदा असं होतं, चल कॅफेत भेटूयात, क्लायंटला असं होतं. मग त्याच्या नवीन माणसाशी जेव्हा तुम्ही आर्थिक व्यवहार करता, तुमची एक फिक्स जागा आहे, तर तुम्ही ट्रेसेबल असता. त्यामुळे बरोबर, तिथं जाऊन बरोबर. तुम्हाला मी याच्याशी व्यवहार करतोय, तर मला हा माणूस माहिती आहे बाबा कुठे मला भेटू शकतो. फ्रीलान्सिंगला थोडंसं सुरुवातीला कदाचित तो एक पॉईंट होऊ शकतो, की क्रेडिबिलिटीला थोडासा इश्यू होऊ शकतो. बरोबर. पण तुमचं जर स्ट्रॉंग तुम्ही पोर्टफोलिओ केला, तुम्ही काम क्वालिटी देताय, तर फ्रीलान्सिंगमध्ये पण पैसा कमवता शकता आणि स्टुडिओमध्ये पण. सो तुम्ही तसं आधी फ्रीलान्सिंग करून मग स्टुडिओमध्ये येऊ शकता. ठीक. इन्व्हेस्टमेंट तयार असेल तर स्टुडिओला जाऊ शकता. AI विषयी मगाशी बोललात तुम्ही. AI बऱ्याचदा काय होतं, की AI नोकरी खाईल, AI फोटोग्राफीचा जॉब खाईल, एडिटरचा जॉब खाईल, असं फार भीती असते. मग AIला तुम्ही कसं बघता? आता AI तुम्ही बघाल ना, तर फोटोग्राफी बिझनेसमध्ये पण म्हणजे फोटोग्राफीमध्ये खूप बदल जलद गतीने बदल घडून आणते फोटोग्राफी. म्हणजे तुम्ही बघितलं असेल बरेच पाहिजे सारे तसा फोटो जनरेट हां, करून अगदी, दिला अगदी, अगदी. जातो. बरेचसे ॲप्स वगैरे आहेत आणि तिथं मिळतात. पण तुम्हाला त्याच्यासाठी इनपुट फोटोज द्यावा लागतो. बरोबर ना? म्हणजे कुणाचाच माझ्याकडे फोटो नाहीये आणि मला AI काहीतरी करून देईल असं होत नाही. तर तुम्हाला बेसिक तुम्हाला फोटो द्यावा लागतो. फोटो द्यावाच लागतो. आता AI जे आहे ना, AI हे जे फोटोग्राफर नवीन या क्षेत्रात येणारे असतील किंवा जे एक्झिस्टिंग सुद्धा फोटोग्राफर जे असतील, मी त्यांना असं सांगेल की AI ही तुमच्यासाठी संधी आहे. AI हे तुमचं कामाचं बर्डन खूप कमी करणार आहे. रिपिटेटिव्ह टास्क तुमचे खूप कमी करणार आहे AI. AIच्या मध्ये जे ॲडव्हान्स फीचर्स आहेत, तुम्हाला रिटचिंग तुम्ही म्हणाल ना, एडिटिंग करताना ते काम खूप स्मूथली आणि खूप चांगल्या प्रकारे AI करतं. AIने बॅकग्राऊंड चेंज तुम्हाला वेगवेगळे बॅकग्राऊंड मी जसं मगाशी तुम्हाला म्हणलं की स्टुडिओच मला करायचं आहे, पण मला क्रिएटिव्ह रिझल्ट जायचे आहेत. तर तुम्ही अगदी प्लेन बॅकग्राऊंडला फोटो काढलेला असताना सुद्धा तुम्ही बॅकग्राऊंडमध्ये व्हेरिएशन्स देऊन तुम्हाला क्रिएटिव्ह आउटपुट तुम्हाला तुमच्या क्लायंटला एडिटिंगमध्ये देता त्याचा येतं. वापर करून घेऊ खूप शकतो. AI म्हणजे खूप ड्रास्टिकली त्याच्यामध्ये बदल होतात आणि आता अजून येतंय AI म्हणजे ते अजून मॅच्युअर व्हायचंय. त्यामुळे या स्टेजलाच तुम्ही जर त्याला अडॉप्ट केलं तर तुमच्यासाठी खूप फायदा आहे. आता नवीन जी मुलं येणार आहेत ना, त्यांच्यासाठी फोटोग्राफी स्किल्सवर मास्टरी होणं गरजेचं आहेच आहे. प्लस स्मार्टली AI AI मी कसा वापरेल माझ्या बिझनेसमध्ये, मी कसा ग्रो होऊ शकेल ह्याच्यासाठी पण खूप चांगलं आहे. आणि AIचं कसं आहे की जे आता जुने झालेत म्हणजे आपण म्हणूया सिनियर फोटोग्राफर्स आहेत, ते लगेच नाही अडॉप्ट करणार. मग त्यांची जी कामं आहेत ना, एडिटिंगसाठी म्हणून तुमच्याकडे येऊ शकतात ना नवीन लोकांसाठी. त्यामुळे तेही त्यांच्यासाठी बेनिफिटच आहे. त्यामुळे AIला तुम्ही संधी म्हणून त्याच्याकडे बघा, ना की तुम्ही भीती त्याची बाळगा. मी जसं म्हणलं की आता वेडिंग आहे. वेडिंगमध्ये तुम्हाला मी असं उदाहरण म्हणजे आता माझ्याच एका विद्यार्थ्याने सांगितलं होतं की त्याला एका क्लायंटचं म्हणजे डिस्कशनला गेला तर त्याने सांगितलं, मला माझ्या शेजाऱ्याच्या लग्नामध्ये 2 फोटोग्राफर आणि त्यानं 2 ड्रोन ठेवले होते. तर मला 4 फोटोग्राफर पाहिजेत माझ्याकडे आणि 4 ड्रोन पाहिजेत. भले तू नुसते उडव, मला त्यातले फोटो देऊ नको, फुटेज देऊ नको, पण मला ते पाहिजे. हा स्टेटस सिम्बॉल पण आहे Status फोटोग्राफी. आणि फोटोग्राफी लग्न, मुंजी ह्या कार्यक्रम जे आहेत, वाढदिवस आहेत, इथं तुम्हाला ते इव्हेंट तुम्ही कसे एन्जॉय करणार? तुम्ही फोटो नुसताच बघून नाही करू शकत ना. ते जे प्रत्येक लाईफची जी मोमेंट आहे, ते प्रेशियस तुमचे जे क्षण आहेत, अनमोल क्षण, ते टिपावे लागणारच आहेत. फोटोग्राफरचं काम जे आहे, फोटोग्राफरचा जॉब AI रिप्लेस करणार नाहीये. AI तुम्हाला मदत करणार आहे. तुमचा जॉब तुम्ही चांगल्या क्वालिटी अजून वेगळं काहीतरी तुम्ही देणार. मी जसं म्हणलं की नाविन्य ह्या क्षेत्रात तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला AI खूप मदतीचं आहे. सो AIला संधी म्हणून त्याच्याकडे बघा, घाबरून बसू नका आणि मागे पडू नका. नाही लक्ष दिलं तर मागे पडणार आहात. कुठलाही इव्हेंट जर आपण पाहिला, लग्न असेल, बर्थडे असेल, कुठलाही इव्हेंट, त्याच्यामध्ये बाकीच्या सर्व लोकांना काम असतं, त्यांना बसायला वेळ मिळतो. लग्नासारख्या ठिकाणी तर फोटोग्राफरला अख्खा दिवस उभा राहावा लागतो. सतत ते कॅमेरामध्ये लाईट बघणं, हे करणं. किती अवघड आहे जॉब हा फोटोग्राफरचा. अगदी म्हणजे तुम्ही म्हणताय तसंच आहे. म्हणजे एकदा खायला सुद्धा वेळ नसतो फोटोग्राफरला. कारण सारखे काही ना काहीतरी हॅपनिंग तिथं होतच असतं, हां, आणि घडतच ते सगळं असतं. कॅप्चर करायचं अगदी. असतं. आणि म्हणजे नवीन माणूस जेव्हा म्हणजे एखादा तुम्ही अल्बम बघत असता तर त्यातला सुंदर फोटो दिसतो, पण त्या फोटो मागे किती कष्ट घ्यावे लागतात त्याला एक तर त्यातलं अगदी त्याने स्वतःच्या आयुष्यातले काही कालावधी घालवला असतो ते शिकण्यामध्ये. तो क्षण चांगल्या प्रकारे टिपण्यासाठी त्यानं किती धडपड केलेली असते. बरं नुसता फोटो काढल्यावर तो कॅमेऱ्यातनं लगेच त्याला काढून द्यायचा नसतो. त्याच्यावर त्याला एडिटिंगचे एफर्ट्स आहेत. एडिटिंग करावं लागतं त्याला. आधी तेवढ्या फोटोमधनं चांगले फोटो निवडणं पण हे पण एक जॉब असतो. तो एडिटिंग करणं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी त्याला आहेत ना, तर त्या तशा पेनफुल असतो. म्हणजे तुम्हाला दिसताना फक्त जॉब अवघड आहे चमचमचं एकंदरीत. कष्ट तुम्हाला आहेत त्याच्यामध्ये. तुम्हाला जेव्हा या फील्डमध्ये सस्टेन राहायचंय, तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह मार्केटमध्ये उभं राहायचंय म्हणजे तुम्हाला तेवढे कष्ट द्यावेच लागतात. सो प्रत्येक फोटो मागे त्या फोटोग्राफरचे खूप सारे कष्ट पडलेले आहेतच. खूप सारे एफर्ट्स त्याला टाकावे लागतात. मला प्रत्येक पॉडकास्टमध्ये नाही उदाहरणं, कारण काय होतं की उदाहरणं हे रोडमॅप असतात
की एखादा व्यक्ती आहे तो त्याने केलं म्हणजे मी सुद्धा करू शकतो, असे काही तुमच्याकडे उदाहरण आहेत जे फार गरिबीतून आलेले किंवा काही हे करत नव्हते आणि त्यांनी परत तुमच्याकडे आल्याच्या नंतर ट्रेनिंग घेतल्याच्या नंतर छानपैकी त्यांचं आयुष्य सेटल झालेलं आहे? आहेत ना, अशी बरीच सारी उदाहरणं आहेत. म्हणजे मला तर मॅक्झिमम जी विद्यार्थी येतात ना, ते रूरल एरिया म्हणजे खेडेपाड्यातनं येणारी मुलं बरीचशी आहेत की आणि त्यांना म्हणजे माझा तर असा एक विद्यार्थी होता की त्याला असं की मला जर त्यानं फोटोग्राफी नसती केली तर तो काहीतरी वेगळंच काहीतरी केलं असतं, म्हणजे की नॉट आपण पॉझिटिव्हली बघू शकत नाही त्याच्याकडे, त्या व्यवसायाकडे. तर त्यानं कष्ट करून म्हणजे फोटोग्राफी शिकून फोटोग्राफीमध्ये त्यानं स्वतःचा स्टुडिओ केला. मग त्याला परत त्यानं बिझनेस लोन घेऊन सेटअप वाढवला आणि अगदी चांगला म्हणजे ज्याची 10-12 कसा बसा मिळवायची क्षमता असलेला मुलगा सुद्धा अगदी म्हणजे आता हे 2018चे साधारण ते उदाहरण आहे, तर तो साधारण 35-40 हजार त्यावेळेस पण तो इझिली मिळवत होता. आणि असे म्हणजे मी मगाशी सुद्धा म्हणलं की आमच्याकडे 5-5 लाखाचे इव्हेंट्स घेणारी मुलं आहेत, नॉट फक्त इंडियातच नाहीत, भारतातच नाही, भारताबाहेरही जाऊन करणारी आहेत. आता सुद्धा मी तुम्हाला राहुरीच्या मुलीचे उदाहरण दिलं की 1.5 वर्षाच्या मुलाला घेऊन ती इथं राहिली आहे पुण्यामध्ये. तशी रत्नागिरीची सुद्धा एक मुलगी होती की तिला ऑलरेडी जॉब होता, डिप्लोमा झाली होती तिला कंपनीत जॉब मिळाला होता, 2 महिन्यांनी तिला जॉईन व्हायचं होतं, पण तिने क्लास केला आणि तिला फोटोग्राफी आणि क्लास केला तो फक्त प्रोफेशनली काम करायचा म्हणून नाही, छंद होता पण डीप मध्ये सगळं नॉलेज हवं होतं म्हणून तिने क्लास केला. पण इथून क्लास झाल्यावर तिनं जॉबला नाही गेली, तिने कॅमेरा चांगला फुल फ्रेम कॅमेरा घेतला आणि ती खूप छान प्रकारे तिथेही काम करते. अशी खूप सारी उदाहरणं आहेत की ज्यांना असं आपल्याला वाटतं की म्हणजे कसं असतं ना, लोकांना फक्त डिग्री आणि तेच म्हणजे तो काहीतरी कर्तृत्ववान असेल असं वाटतं, पण प्रत्येकामध्ये देवाने काहीतरी दिलेलं आहे, काहीतरी गुण दिलेत, काहीतरी वेगळ्या क्षमता दिल्या आहेत. त्या क्षमता तुम्हाला ओळखता आल्या, त्याच्यावर तुम्ही काम केलं तर तुम्हाला नक्कीच चांगल्या प्रकारे पैसा मिळू शकतो. आणि अशी खूप सारी उदाहरणं आहेत. तुम्ही फक्त शिकवता की फोटोशूट देखील करता? आम्ही मेनली ट्रेनिंग्समध्ये आहोत, पण आम्ही फोटोशूट करतो म्हणजे काय, तर आमचे जे विद्यार्थी आहेत त्यांचा पण पोर्टफोलिओ, मी जसं म्हणलं की पोर्टफोलिओ होणं गरजेचं असतं. कारण क्लास झाल्यावर तुम्हाला माझं पिक्झाविनचं किंवा कुठल्याही क्लासचं सर्टिफिकेट दाखवल्यावर तुम्हाला कोणी काम देत नाही, तुमचे फोटोज बोलले पाहिजेत की जेणेकरून क्लायंट तुमच्याकडे आला पाहिजे. मग ह्या मुलांना ड्युरिंग क्लास म्हणजे जे काही करत असतात त्याच्या दरम्यान त्यांचं पोर्टफोलिओ होणं गरजेचं असतं. मग याच्यासाठी काही आम्ही फ्री शूट्स अरेंज करतो किंवा काही लो कॉस्ट शूट्स जिथं काही खर्च येऊ शकतो ट्रॅव्हल वगैरेचा किंवा असा, तर तिथे आम्ही अशा शूट्स अरेंज करतो की त्याच्यामध्ये मग बेबी शूट्स आहेत किंवा मॅटर्निटी शूट्स आहेत, प्री वेडिंग शूट्स आहेत, काही कमी लिमिटेड प्रॉडक्ट्स असतील त्याचे शूट्स आहेत की हे शूट सुद्धा आम्ही घेतो. आम्ही सुद्धा मार्केट ट्रेंड्सची टचमध्ये राहतो आणि आमच्या विद्यार्थ्यांना सुद्धा पोर्टफोलिओ डेव्हलप व्हायला आणि रिअल लाईफ एक्सपिरियन्स त्यांना मिळतो की जो त्यांना त्यांच्या म्हणजे लिमिटेड क्राऊडमध्ये पूर्ण प्रत्येकाला तो एक्सपेरिमेंट आपल्याला जे हवंय ते तुम्ही डायरेक्ट क्लायंटशी बाहेर मार्केटमध्ये गेलात तर तसं करायला मिळेल तसं नाही, पण क्लासमध्ये असताना आम्ही जे म्हणलं मी शूट्स अरेंज करतो ते आम्ही त्या क्लायंट्सला पण सांगितलं असतं की ही जी विद्यार्थी आहेत हे प्रोफेशनली शिकतायत आता, त्यामुळे तुम्हाला खूप अगदी तुम्हाला 10-15 वर्ष प्रोफेशनल काम करणाऱ्या माणसाचा रिझल्ट तुम्हाला मिळणार नाही, पण डेफिनेटली बेस्ट क्वालिटी तुम्हाला रिझल्ट मिळतील. सो त्या मुलांना पण एक्सपेरिमेंट्स करता येतात, त्यांना वेगळं काहीतरी हे करता येतं, त्यामुळे असे शूट्स आम्ही करत असतो. फोटोग्राफी ॲज अ बिझनेस निवडायला निघालेल्या लोकांसाठी अख्ख्याच्या अख्खा हा पॉडकास्टच टिप्स आहेत, तरीसुद्धा काही अशा गोल्डन टिप्स आहेत ज्या की म्हणजे की तुम्ही हे कराच किंवा हे करूच नका? बरं, आता बिझनेस म्हणलं की आपल्याला प्रत्येक बिझनेसमध्ये तुम्हाला स्ट्रगल पिरियड असतो, बरोबर आहे ना. सो आपल्याला मी आज कॅमेरा घेतलाय, मी क्लास केलाय आणि दुसऱ्या दिवशीपासूनच मी नोटा छापायला लागेल असं होतं, पण माझ्या बाबतीत पण होईलच असं नाहीये. तर तुम्हाला स्ट्रगल पिरियड हा कोणाचा 6 महिने असतो, कोणाचा 1 वर्ष असतो, कोणाचा 2 वर्ष असतो. तर प्रत्येक बिझनेसला जो स्ट्रगल पिरियड आहे तो तुमची स्वतःची तयारी पाहिजे की मला ह्या फील्डमध्ये हा माझा स्ट्रगल पिरियड असणार. तो किती असणार आहे वी डोंट नो, प्रत्येकाला काही माहित नाही किती असणार आहे, पण तुम्हाला त्याच्यामध्ये दटून राहायचंय. मग हे दटून राहायचंय म्हणजे काय, तर तुम्हाला काम कन्सिस्टंटली करायचंय, क्वालिटी काम डिलिव्हर करायचंय. एखाद्या दिवशी काम नाहीये म्हणून डोक्याला हात लावून बसायचा, तो माझा कालावधी मी अजून काय वेगळ्या प्रकारे करू शकतो, क्रिएटिव्ह थिंकिंगवर तुम्ही वेळ घालवा तुमचा. त्यामुळे ज्याला नवीन यायचंय त्यानं स्ट्रगल पिरियड काउंट केला पाहिजे, असणार आहे. मला क्वालिटी डिलिव्हर करायचंय, कन्सिस्टंट काम करायचंय. तुम्ही जर या गोष्टींसाठी तयार असाल तर सक्सेस हा तुमचाच आहे. बरोबर. आतापर्यंत पिक्झाविन्स काय करतं हे कळलंच, परंतु फ्युचरमधले काय प्लॅन्स आहेत आपले? फ्युचरमध्ये आम्ही काही शॉर्ट्स जसे म्हणलं की आता जे इन्फंट शूट्स आहेत किंवा एक्सक्लुझिव्हली ज्यांना करतायत फोटोग्राफी, पण छोटे छोटे पॅकेजेसमध्ये काही त्यांना वर्कशॉप्स हवेत, कोर्सेस. हां, असे आम्ही कोर्सेस म्हणू शकत नाही तुम्ही, छोटे वर्कशॉप्स आम्ही असे प्लॅन करणार आहोत आणि आहेत आमच्या अपकमिंग. आणि बाकी रेग्युलर तर आमचे हॉबी क्लासेस आणि प्रोफेशनल कोर्सेस जे आहेत ते रेग्युलर चालूच असतात आमचे. एव्हरी 2 मंथ्स आमचे नवीन बॅच येतच असते. खूप छान मॅम.
आणि मी जसं म्हटलं होतं की हा बिझनेस पॉडकास्ट होईल आणि मला सुद्धा खूप म्हणजे खूप सारे प्रश्न होते की हे आणि मी सुद्धा क्रॉस करून हे करून विचारण्याचा प्रयत्न केला, परंतु तुम्ही खूप छान पद्धतीने उत्तरं दिलीत आणि मला पर्सनली फार हा पॉडकास्ट आवडला. बघूयात प्रेक्षकांना कसा वाटतोय ते. आणि प्रत्येकाला कामाची गरज आहे मित्रांनो. तुमच्यासाठी हा बिझनेससुद्धा एक खूप उत्कृष्ट अशा पद्धतीचा बिझनेस होऊ शकतो. हा पॉडकास्ट ऐकल्याच्यानंतर कुठलाही प्रश्न मनात राहिलेला नाही माझ्या तरीसुद्धा तुमच्या मनात काही राहिला असेल तर कळवा. बरं, दुसरी गोष्ट काय होतं की आता समजा तुम्ही पॉडकास्ट तर केला, परंतु आता हा कोर्स जॉईन कसा करायचा, मॅमशी कॉन्टॅक्ट कसं करायचं, त्यांना कनेक्ट कसं करायचं, पुढच्या सगळ्या गोष्टींसाठी मॅमच्या पिझ्झा विन्सच्या जेवढ्या काही कॉन्टॅक्ट डिटेल्स असतील त्या आपण डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहोत. तुम्हाला काही प्रश्न असू द्या, सरळ फोन करा, नाही उचलला तर मला सांगा. ओके. आणि मग त्याच्यानंतर आपण पुढे बघूयात. असेच काही नवनवीन तुम्हाला पॉडकास्ट पाहायचे असतील, बघायचे असतील, ते सुद्धा कमेंट करा. पर्टिक्युलर या पॉडकास्टमध्ये तुम्हाला जर काही प्रश्न पडले असतील, यापूर्वी आपला देवेंद्र सरांसोबत पॉडकास्ट झाला, उत्कृष्ट. हा पॉडकास्ट झाला अत्यंत, मी आत्ताच सांगतो की तो खूप छान पद्धतीने जाणार आहे आणि प्रत्येकाला तो आवडणार आहे. इथून पुढे सुद्धा तुम्हाला दोघांना एकत्र बघायचं असेल, त्या दोघांना, तर पुन्हा आपण त्यांना विनंती करून या मंचावरती बोलवण्याचा प्रयत्न करू. आपलं टास्क हेच आहे की जे चांगलं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवणं, आणि तुमचं एक टास्क आहे की जे तुम्ही चांगलं ऐकलेलं ना ते इतरांपर्यंत शेअर करणं. बस एवढंच आहे. एकमेकांवरती प्रेम करत राहू, पुढे जात राहू, एवढीच विनंती. मॅम, कसं वाटलं? खूप छान. आणि तुम्ही म्हणाल्याप्रमाणे आम्हाला दोघांनाही एकत्र या मंचावर यायला नक्कीच आवडेल. आपण आपल्या प्रेक्षकांना बघूयात, पण ते सांगूयात प्रेक्षकांवरच नक्की. सोडून Yes, तुम्ही नक्कीच. बोलवा तर ते येतील. ओके. नक्कीच, नक्कीच. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू व्हेरी मच.